राईट. सो आज आपण पॉलिमर्स नावाचा युनिट सुरू करतोय. लक्षात घ्या, 11th क्लासमध्ये जो आपल्याला पहिला टॉपिक झाला, सम बेसिक प्रिन्सिपल्स, त्याच्यामध्ये कुठेतरी एक डेफिनेशन आणि काही एक एक्झाम्पल वगैरे असा पार्ट आपल्याला पॉलिमरायझेशनचा आला होता. आता इथे 12th मध्ये कंप्लीट युनिट आपल्याला त्याच्यावरती आहे, कंप्लीट लेसन आहे. लक्षात घ्या, नीट असेल किंवा सीईटी असेल किंवा जेई मेन असेल, असं कुठलंही वर्ष नाहीये की ज्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये पॉलिमर्स वरती क्वेश्चन विचारला नाही. कधी कधी तर काय होतं, अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न पॉलिमर्सचं वेटेज कमी आहे, छोटा टॉपिक आहे, पण एखाद्या वेळेस नीट मध्ये एखाद्या वर्षी त्याच्यावरती 2-2 क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि विशेषतः जे इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी आहेत, या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही बीई ला प्रवेश घ्याल, फर्स्ट इयर मध्ये केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये तुम्हाला ऍज इट इज हा पॉलिमर्स आहे, आणि याच नोट्स तुम्ही तुमच्या बीईच्या फर्स्ट इयरला वापरू शकता. इतक्या त्या मी डिटेल आणि व्यवस्थित आपल्याला दिलेल्या आहेत, देणार आहे. मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असो, ऑटोनॉमस असो, प्रायव्हेट कॉलेज असो, प्रत्येकाच्या सिलेबसला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला हा पॉलिमर्स नावाचा युनिट आहे. ठीक आहे. या पॉलिमर्स वरती मेनली एंट्रन्स पॅटर्न वरती जे क्वेश्चन्स असतात ते कशाशी रिलेटेड असतात, एकतर कुठला पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी मोनोमर कोणते लागतात, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दॅट मोनोमर, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट मोनोमर, how to write the structure of that particular polymer, uses of polymer, classification, याच्याशी रिलेटेड एंट्रन्स पॅटर्नचे क्वेश्चन्स असतात. सो म्हणून आपल्या नोट्स मध्ये आर्टिकल नंबर 5 मध्ये मी एक टेबल दिलेला आहे. तो टेबल आपल्याला टेक्स्टबुक मध्ये किंवा अन्य कुठल्या पुस्तकामध्ये मिळणार नाही. तो खूप इम्पॉर्टंट टेबल आहे. आपल्या सिलेबसला जेवढे पॉलिमर्स आहेत, त्या पॉलिमरसाठी लागणारे मोनोमर, त्या पॉलिमरचा लागणारा फॉर्म्युला आणि त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर, म्हणजे तो आर्टिकल नंबर 5 चा टेबल आपण बाय हर्ट केला, अधूनमधून वाचला, की मला वाटत नाही की एंट्रन्स पॅटर्नचा पॉलिमरचा आपला मार्क्स जाऊच शकत नाही. येस, ऑल ऑफ यू रेडी? येस सर. बोला. हा, Yes, sir. स्क्रीन आपल्याला, हा, स्क्रीन व्यवस्थित दिसते का? हो सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा, परत एकदा पाठवा बरं मला तो याच्यावरती. हा, आर्टिकल नंबर 1 मीन्स इंट्रोडक्शन. या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये 3 पॉइंट्स आहेत. म्हणाल तू काय करते हे आता ज्या मैत्रिणीकडनं घेतलेलं आणि तो कम्प्लीट टॉपिक दिलाय का तिनं तुला? हॅलो, नाही सर, ते चार्ट पर्यंत. का बरं त्याच्या पुढे? त्याच्या पुढे मी तिला विचारलं नाही, बघते तिच्याकडे आहे नाही, का मग ते. तिला विचारून घे, कारण मला डीटीपी वाल्यांना ज्यांना द्यायचं ना, मग त्यांना छान लवकर लवकर करता येईल ते. ठीक आहे, स्क्रीनवर दे मला तर. ओके, मी विचारते, पण तिचे ओके. काही काही पॉइंट्स मिसिंग आहेत बहुतेक. ठीक आहे ना, ते आपण इकडनं कलेक्ट करू, पण ते हँडरायटिंग त्यांना चांगलं ओळखू येईल. हिचं हँडरायटिंग चांगलं दिसायला या स्टुडंटचं. ओके, स्क्रीनवर मला ते पेज दे. सो इन आर्टिकल नंबर 1 इंट्रोडक्शन टोटल 3 पॉइंट्स आहेत. What are polymers, what are monomers, and what is meant by polymerization. So या नोट्स मधल्या पॉइंट कडे जाण्याच्या अगोदर बोला, तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे? कॅन यू डिफाइन पॉलिमरायझेशन? बोलिये. अगोदर आपल्याला यातलं काय माहिती आहे ते आपण बघूयात. स्क्रीनवरती
दिसत नाहीये, एकदा पाठवून देते. हाऊ टू डिफाईन पॉलिमर, हाऊ टू डिफाईन मोनोमर अँड पॉलिमरायझेशन. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये हे मेन 3 पॉइंट आहेत. बोला, आपल्या सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येतंय का? हो सर. येस सर. हा, आता येस सर. पहिल्या पॉइंटला मी सुरुवात करतोय. इन्फॉर्मेशन अबाउट पॉलिमर. इंट्रोडक्टरी पार्ट मधला, इंट्रोडक्शन मधला फर्स्ट पॉइंट. रिमेंबर, द टर्म पॉलिमर इज डिफाइंड ॲज अ व्हेरी लार्ज मॉलिक्यूल. पॉलिमर म्हणजे काय? अ व्हेरी लार्ज मॉलिक्यूल अँड हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर मास, मीन्स हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट. पॉलिमर, कुठलाही पॉलिमर असो तो कसा असतो? इट्स अ बिग मॉलिक्यूल, इट्स अ लार्ज मॉलिक्यूल. आणि जर तो लार्ज मॉलिक्यूल असेल, त्याचं स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स असेल, नो डाऊट त्याचं मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर वेट हे सुद्धा कसं असणार? जास्त असणार. So the term polymer is defined as a very large molecule and having high molecular mass. Polymers have a repeating structural unit. कोणत्याही पॉलिमर मध्ये काय असतं? रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट असतात. तो पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचे स्ट्रक्चरल युनिट हे रिपीटेडली येतात, पुन्हा पुन्हा आलेले असतात. सो पॉलिमर्स हॅव रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट्स. देन पॉलिमर्स आर large chain molecules in which simple molecules are covalently bonded. Simple molecules are bonded by covalent bond, or simple molecules are attached by covalent bond किंवा covalently bonded. कोणत्याही पॉलिमर मध्ये काय असतं? तो प्रिपेअर करण्यासाठी जे स्टार्टिंग कंपाऊंड लागतात, मोनोमर्स लागतात, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लागतात, ते एकमेकाशी कसे जोडलेले असतात? हाऊ आर दे जॉईंड? दे आर जॉईंड, दे आर अटॅच विथ द हेल्प ऑफ विच बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड. पॉलिमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज, लक्षात घ्या, या पॉलिमर्सलाच काय म्हटलं जातं? मॅक्रो मॉलिक्यूल. MACRO. Polymers are also called as a macromolecules. All polymers are essentially macromolecules. प्रत्येक पॉलिमर हा काय असतो? बिग मॉलिक्यूल, मॅक्रोमॉलिक्यूल असतोच. बट ऑल मॅक्रोमॉलिक्युल्स आर नॉट पॉलिमर. परंतु सर्वच मॅक्रोमॉलिक्युल्स हे पॉलिमर्स असतात का? नाही. बट ऑल पॉलिमर्स आर macromolecules. Next point, DNA in human body, proteins, nerve fibers, muscles, nails, hairs, etc. are all polymers. हे सर्व काय आहेत? पॉलिमर्स आहेत. कोणते कोणते? डीएनए, आपले ह्युमन बॉडी मध्ये असणारे डीएनए, प्रोटीन्स, नर्व फायबर्स, मसल्स, नेल्स, नखे, केस, हेअर, एक्सेट्रा, ऑल आर पॉलिमर्स. टॉईज, कार टायर्स आर प्लास्टिक पॉलिमर्स. आपण जे 2 व्हीलर 4 व्हीलर साठी जे टायर्स वापरतो, कार साठी जे टायर्स वापरतो, बऱ्याचशा खेळणी ज्या बनवल्या जातात, टॉईज, कार टायर्स, हे सुद्धा काय आहेत? पॉलिमर्स आहेत. परंतु कोणते पॉलिमर्स आहेत? प्लास्टिक पॉलिमर्स. इन आवर डे टू डे लाईफ, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेच पॉलिमर वापरतो. इन आवर डे टू डे लाईफ, पॉलिमर्स विच वी यूज आर पीव्हीसी पाईप. पीव्हीसी पाईप असं आपण अनेकदा ऐकता. सो हे पीव्हीसी पाईप, त्यानंतर पॉलिथिन, आता ज्याच्यावरती बॅन आणलेला आहे पॉलिथिन बॅग्स वरती, पॉलिथिन बॅग्स, त्यानंतर रेनकोट, कार्पेट, एक्सेट्रा, हे सर्व काय आहेत? पॉलिमर्स आहेत. वन मोर पॉइंट, ग्लास अँड कॉन्क्रीट. घरं बनवण्यासाठी जे कॉन्क्रीटचं मटेरियल वापरलं जातं,
किंवा ग्लास, काच, हे सुद्धा काय आहेत? पॉलिमर्स आहेत. बट रिमेंबर, ग्लास, कॉन्क्रीट, दे आर इनऑर्गॅनिक पॉलिमर्स. सो विथ दिस डिस्कशन आपल्याला काय लक्षात आलं मेनली? बोला. द टर्म पॉलिमर इज डिफाइंड ॲज अ, बोला, पॉलिमर म्हणजे, हा, पॉलिमर म्हणजे बिग मॉलिक्यूल का स्मॉल मॉलिक्यूल? Big molecule. Big molecule, large molecule. Big molecule. As the molecule is large, त्याचं मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर वेट हे कसं असतं? Large. पॉलिमर्स हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर मास, हाय मॉलिक्युलर वेट. पॉलिमर्स मध्ये काय असतात? रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट असतात. कोणाचे? मोनोमर्सचे. पॉलिमर्स आर लार्ज चेन मॉलिक्युल्स, ज्यामध्ये काय असतं? इन विच सिंपल मॉलिक्युल्स आर जॉईंट टू वन अनदर, बॉन्डेड टू वन अनदर बाय विच बॉन्ड? Covalent bond. कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सो इंट्रोडक्शन मधला इथे फर्स्ट पॉइंट संपला, पॉलिमर्स. नाव सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलाय मोनोमर्स. डेफिनेशन. मोनोमर्स कोणाला म्हणावं? सिंपल मॉलिक्युल्स विच कंबाईन टू गिव्ह पॉलिमर. ज्या सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासनं आपण पॉलिमर प्रिपेअर करतो, त्या स्टार्टिंग कंपाऊंडला, त्या सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंडला, त्या सिंपल मॉलिक्युलला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज अ मोनोमर. सो सिंपल मॉलिक्युल्स विच कंबाईन टू गिव्ह पॉलिमर, जे सिंपल मॉलिक्यूल कंबाईन होतात आणि पॉलिमर तयार करतात, त्यांना म्हणतात मोनोमर्स. वन मोर डेफिनेशन. रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट इन पॉलिमर. कोणत्याही पॉलिमर मध्ये जे रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट असतं, पुन्हा पुन्हा येणारं जे युनिट असतं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मोनोमर. रिमेंबर, मोनोमर्स आर, हा नोट्स दिसत नाहीयेत, नोट्स दिसत नाहीयेत. मृणाल, ते त्याच्या स्क्रीन वरती नोट्स पाठव जरा. मोनोमर्स आर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. स्क्रीन वरती येऊ द्या नोट्स. मोनोमर्स आर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सो इन दिस वे सेकंड पॉइंट हा मोनोमर कंप्लीट झाला. चला, हे जे पेज आपलं चालू आहे, पेज नंबर 1 इंट्रोडक्शनचं, ते स्क्रीनवर येऊ द्या. ठीक आहे, आपण इन्फॉर्मेशन पाहिलं पॉलिमरचं आणि मोनोमरचं. सर करते मी स्क्रीन शेअर. मग आम्हाला दिसत कसं? नाहीये का? हा, दिसत नाहीये ना. येस सर, दिसत नाही. हा, जरा एकदा बघ बरं. येस सर, आता दिसतो. हा, आता दिसतंय पहा, आता आलंय. दिसतंय सर. हा, आता Yes, आलंय. sir. हा. हा. नाव थर्ड पॉइंट, फर्स्ट पेज दाखव. थर्ड पॉइंट बरोबर आला. पॉलिमरायझेशन ही डेफिनेशन आपल्याला 11च्या पहिल्या टॉपिक मध्येच झालेली आहे. तुम्ही सुद्धा डिफाईन करू शकाल. येस, हाऊ टू डिफाईन पॉलिमरायझेशन? व्हॉट इज मीन बाय पॉलिमरायझेशन? द प्रोसेस, द फेनॉमिनॉन. ती एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये काय होतं? द प्रोसेस बाय विच मोनोमर्स आर कन्व्हर्टेड इन टू पॉलिमर्स. ज्या प्रोसेसमध्ये, ज्या प्रक्रियेने मोनोमरला कन्व्हर्ट केल्या जातं पॉलिमर मध्ये, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. द प्रोसेस इन विच मोनोमर्स आर कन्व्हर्टेड इन टू पॉलिमर, इट इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. जसं आपल्याला 11th मध्ये आपण एक पॉलिमर प्रिपेअर केला होता, इथिलीन, जिसका IUPAC नेम क्या है? इथिलीन का इथिन, दैट इज CH2 डबल बॉन्ड CH2. इथिलीन और इथिन ऑन पॉलिमरायझेशन गिव्स, बोला, इथिलीनचं पॉलिमरायझेशन झाल्यानंतर कोणता पॉलिमर मिळतो? पॉलिथिन. Polyethylene. किंवा त्यालाच आपण म्हणतो पॉलिइथिलीन. वन मोर पॉइंट, आपल्याला स्टायरीन माहित आहे. स्टायरीन ऑन पॉलिमरायझेशन गिव्स पॉलिस्टेरीन. पॉलिस्टायरीन. जर आपल्याला स्टायरीनचं स्ट्रक्चर आठवत असेल, 11th ला दिलेलं आहे, बेन्झीन रिंग
CH double bond CH2 CH2. can be written as C6H5 CH double bond CH2. ठीक आहे. सो इन दिस वे इथे आपला आर्टिकल नंबर 1 झाला, म्हणजे इंट्रोडक्शन झाला, ज्यामध्ये 3 पॉइंट झाले: पॉलिमर्स, मोनोमर्स अँड पॉलिमरायझेशन. नाव सेकंड आर्टिकल, त्याचं टायटल आपल्याला दिसत आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहेत त्या नोट्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स लक्षात घ्या, आपल्या सिलेबसला पॉलिमर्सचे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन. सो पॉलिमर्स आर क्लासिफाइड इन डिफरंट वेज according to their origin, according to their structure, according to their repeating structural unit, किंवा mode of polymerization and molecular forces. या वेगवेगळ्या पॉइंट वरती पॉलिमर्सचं क्लासिफिकेशन डिपेंड आहे, अवलंबून आहे. बोला कशा कशावरती पॉलिमर्सचे क्लासिफिकेशन आहेत? पॉलिमर्स आर क्लासिफाइड इन डिफरंट वेज अकॉर्डिंग टू व्हॉट? अकॉर्डिंग टू देअर, स्क्रीन दिसते ना आपल्याला, वाचा. अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू देअर ओरिजिन स्ट्रक्चर, त्यांच्याकडे असणारं रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट, मोड ऑफ पॉलिमरायझेशन अँड मॉलिक्युलर फोर्सेस. सो याच्यावरती क्लासिफिकेशन डिपेंड आहेत. फॉलोइंग आर सम ऑफ द कॉमन क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. आर्टिकल नंबर 3 मध्ये आपल्याला पहिलं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, आणि जे त्याचं टायटल आपल्याला दिसत आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन सोर्सेस. बोला, हे जे आपण पॉलिमरचं पहिलं क्लासिफिकेशन डिस्कस करत आहोत, शिकत आहोत, ते डिपेंड कशावरती आहे? source, Sources. सोर्स वरती डिपेंड आहे. सो डिपेंड ऑन सोर्स. बोर्ड पॅटर्न साठी, बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला या आर्टिकल वरती 3 मार्कचा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. दे मे आस्क हाऊ पॉलिमर्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ सोर्सेस, or give the classification of polymers on the basis of sources, weightage of mark 3. So remember, according to source, polymers are classified into 3 types. सोर्सच्या बेसिस वरती पॉलिमरचे किती क्लास आहेत? 3 क्लास आहेत. ते 3 क्लास कोणते आहेत? नॅचरल पॉलिमर्स, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स अँड सिंथेटिक पॉलिमर्स. बोला, ऑन द बेसिस ऑफ सोर्स पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू 3 types. Which are number 1? बोलिए. Natural Polymers. Number 2, Synthetic polymers. and number 3, synthetic Synthetic polymer. परत एकदा repeat करा. सोर्सच्या बेसिस वरती पॉलिमरचे 3 क्लास आहेत. पहिला natural 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 polymers, second one semi synthetic polymers, Semi-synthetic and polymer. third one synthetic polymers. synthetic polymer. हा, ठीक आहे. नाव लेट अस सी वन बाय वन. आपल्याला 3 मार्क तेव्हाच मिळतील जेव्हा आपण प्रत्येकाची डेफिनेशन आणि एक्झाम्पल लिहिणार. नाव हे नॅचरल पॉलिमर्स काय आहेत, ते कसे तयार होतात, कसे मिळतात? रिमेंबर, these polymers कोणते? नॅचरल पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड, OBTAINED पाहिजे बरं का, तिथे नोट्स मध्ये ई झालं पाहिजे. ऑब्टेन्ड फ्रॉम, नॅचरल पॉलिमर्स आपल्याला कशापासून मिळतात? ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स, वनस्पतीपासनं, ऑर ॲनिमल्स, प्राण्यांपासनं. सो नॅचरल पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स ऑर ॲनिमल्स. Therefore they are also called as, म्हणून नॅचरल पॉलिमर्सलाच काय म्हटलं जातं? They are also called as plant polymers or animal polymers. बोला, नॅचरल पॉलिमर्सचा सोर्स काय आहे? हाऊ आर दे ऑब्टेन्ड? बोलिए. Plants or animals. Plants and They are animals. obtained from plants or animals. Therefore natural polymers are also called as
Plant Plant polymers or animal polymers. फॉर एक्झाम्पल मग आपल्याला अॅनिमल किंवा प्लांट पासून मिळणारे पॉलिमर कोणते कोणते आहेत? आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. सेल्युलोज किंवा ज्यूट, JUTE, ज्यूट. लिनेन, आपण आजकाल ऐकत असाल लिनेनचे शर्ट ऐकता की नाही जाहिरात मध्ये? Yes, sir. हा. सो सेल्युलोज, ज्यूट, लिनेन, सिल्क, वूल एक्सेट्रा हे काय आहेत? ऑल आर नॅचरल पॉलिमर्स. मग बोला, परत एकदा रिपीट करा. नॅचरल पॉलिमर्सचे एक्झाम्पल. नंबर 1 cellulose. नंबर 1 सेल्युलोज. Cellulose. नंबर 2 ज्यूट. Jute. नंबर 3 Jute. लिनेन. Linen, नंबर 4 Linen. silk, सिल्क. नंबर 5 वूल. Silk. हे wool, कशाचे एक्झाम्पल्स आहेत? नॅचरल सोर्सेस, Natural polymer. नॅचरल पॉलिमर्सचे, जे आपल्याला कोणापासून मिळतात? प्लांट पासून. plant Plants or and animals. Animals. हा. सेकंड टाइप आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. सो ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर सेमी सिंथेटिक पॉलिमर्स, हाऊ आर दे ऑब्टेन्ड. लक्षात घ्या, हे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आपल्याला नॅचरल पॉलिमर्स पासून मिळतात. नॅचरल पॉलिमर्स म्हणजे कोणते? सेल्युलोज, ज्यूट, लिनेन, सिल्क, वूल यांच्यापासूनच हे सेमी सिंथेटिक प्रिपेअर केले जातात. कसे प्रिपेअर केले जातात? त्यांची डेफिनेशन काय आहे? दीज पॉलिमर्स मीन सेमी सिंथेटिक पॉलिमरचे डेफिनेशन काय? दीज सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड बाय subjecting natural polymers to a chemical process, to a chemical treatment. म्हणजे लक्षात घ्या, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स कसे मिळतात, केव्हा मिळतात? नॅचरल पॉलिमर्सला काही केमिकल ट्रीटमेंट दिल्यानंतर, काही केमिकल प्रोसेस त्याच्यावरती केल्यानंतर सेमी सिंथेटिक पॉलिमर्स मिळतात. रिमेंबर, नॅचरल पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स और एनिमल्स. And semi-synthetic polymers are obtained by what? By Natural subjecting polymers. natural polymers to a chemical process. मग लक्षात घ्या, नॅचरल पॉलिमर्स वर काही केमिकल, नॅचरल पॉलिमर्स मध्ये काही केमिकल ट्रीटमेंट असते का? नाही. नाही. डायरेक्ट सेल्युलोज, ज्यूट, लिनेन, कॉटन, सिल्क, वूल हे जे काय आहेत ते नॅचरल पॉलिमर्स आहेत. सेमी सिंथेटिक पॉलिमर तयार करण्यासाठी नॅचरल पॉलिमरला केमिकल ट्रीटमेंट द्यावी लागते, त्याच्यावरती काही केमिकल प्रोसेस करावी लागते. सो सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड बाय सबजेक्टिंग नॅचरल पॉलिमर्स टू अ केमिकल प्रोसेस. मग ही केमिकल ट्रीटमेंट दिल्यामुळे काय होतं? इन दीज पॉलिमर्स प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल पॉलिमर्स आर मॉडिफाईड. नॅचरल पॉलिमर्सच्या काही प्रॉपर्टीज काय होतात? मॉडिफाय होतात. मग त्या मॉडिफाय होणाऱ्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? प्रॉपर्टीज विच आर मॉडिफाईड आर अपीअरन्स, टेन्साइल स्ट्रेंथ, लस्टर एक्सेट्रा. लक्षात घ्या, टेन्साइल स्ट्रेंथचा अर्थ काय आहे? ताणल्या जाण्याची कॅपॅसिटी त्या पॉलिमरची. लस्टर आप लोग जानते हैं, लस्टर का मतलब क्या है? शाइनिंग, शाइन होणे, चकाकणे. अपीयरन्स त्याचं दिसण्यामध्ये स्मूथनेस येणे. सो दीज प्रॉपर्टीज आर मॉडिफाईड इन सिंथेटिक पॉलिमर्स. प्रॉपर्टीज विच आर मॉडिफाईड आर अपीयरन्स, टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे ताणल्या जाण्याची क्षमता, लस्टर एक्सेट्रा. मग आता एक्झाम्पल्स, सेमी सिंथेटिक पॉलिमरचे काय एक्झाम्पल आहेत? 3 एक्झाम्पल दिलेत बघा आपल्याला नोट्स मध्ये. पढ़िए क्या क्या है. नंबर 1 Acetate rayon, एसीटेट रेयॉन. rayon, दूसरा विस्कोज रेयॉन, VISCOSE, विस्कोज रेयॉन. तीसरा एक्झाम्पल आहे क्युप्रा Cupra अमोनियम. ammonium, silk and rayon. Silk and rayon. मग त्यालाच म्हणतात क्युप्रा अमोनियम रेयॉन. रिपीट अगेन, एक्झाम्पल्स ऑफ सिंथेटिक पॉलिमर्स. नंबर 1 Acetate rayon, रेयॉन. नंबर 2 viscose rayon, नंबर 3 क्युप्रा Cupra अमोनियम ammonium, silk and rayon. चला लक्षात घ्या, आपण पॉलिमरचं हे क्लासिफिकेशन शिकत आहोत. ते कशावरती डिपेंड आहे? सोर्स वरती. सोर्स वरती.
On the basis of source, polymers are classified into Three types. three types. Which are that? Number one, Natural polymers, polymers. Number two, semi-synthetic semi-synthetic polymers, polymers. आणि तिसरा कोणता आहे? synthetic polymers. अब देखिए सिंथेटिक पॉलीमर्स क्या है? दीज आर मॅनमेड पॉलीमर्स. सिंथेटिक म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेले. मग कृत्रिम म्हणलं की आता माणूस लागणार. दीज आर मॅनमेड फायबर्स. ते कसे प्रिपेअर केले जातात? सिंथेटिक पॉलीमर्स प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी or industries from chemical substances. लक्षात घ्या, सिंथेटिक पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग कंपाऊंड काय पाहिजे? कुठला तरी रासायनिक पदार्थ, केमिकल सबस्टन्सेस पाहिजेत. सो सिंथेटिक पॉलिमर्स आर प्रिपेअर्ड. ते कुठे प्रिपेअर केले जातात? एक तर लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये किंवा कारखान्यामध्ये, इंडस्ट्रीज मध्ये. So synthetic polymers are prepared in laboratories or industries from chemical substances. काय आहेत सिंथेटिक पॉलिमर्सचे एक्झाम्पल? नायलॉन, टेरिलीन, पॉलिथिन एक्सेट्रा. हे एक्झाम्पल्स आहेत कोणाचे? सिंथेटिक पॉलिमरचे. बोला सिंथेटिक पॉलिमरचे एक्झाम्पल. Nylon, नायलॉन. नंबर 2 टेरिलीन. नंबर 3 polythene. हे काय आहेत? कोणाचे एक्झाम्पल्स आहेत? सिंथेटिक Synthetic पॉलिमर. polymers. हा, चला आता नेक्स्ट पेज, ज्याच्यावरती आपल्याला पुढचं क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर. आता या क्लासिफिकेशन कडे जाण्याच्या अगोदर आता स्क्रीनवरती हेच राहू द्या. आपण जे काय शिकलो त्याला थोडं रिकॉल करा, रिमेमराइज करा. आर्टिकल नंबर 1 म्हणजे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये 3 पॉइंट्स आपण पाहिले. कोणते कोणते? नंबर 1 Polymers. पॉलिमर, नंबर 2 Monomers. नंबर 3 Polymerization. आता न कहता आपको जो भी याद है पॉलीमर के बारे में बताइए, क्या है? Polymers are big Polymer is molecules. defined as a Big molecules. big molecule, large molecule, and therefore they having very high Molecular weight. mass or molecular weight. Polymers have, polymer मध्ये काय असतं? Repeating structural units असतात. Also known as Polymers are monomer. large chain molecules in which simple molecules are bonded by what? Covalent. Covalent bond. बरोबर आहे. पॉलिमर्सलाच काय म्हणतात? नाही मॅक्रो मॉलिक्यूल, MACRO, मॅक्रो मॉलिक्युल्स. लक्षात घ्या. डीएनए इन ह्युमन बॉडी, प्रोटीन्स, नर्व फायबर, मसल्स, नेल, हेअर एक्सेट्रा आर ऑल पॉलिमर्स. टॉईज, कार टायर्स हे प्लास्टिक पॉलिमर्स आहेत. इन आवर डे टू डे लाईफ पॉलिमर्स विच वी यूज आर PVC पाईप, पॉलिथिन, रेनकोट, कार्पेट, हे सगळे पॉलिमर्स आहेत. ग्लास आणि कॉन्क्रीट हे कुठल्या प्रकारचे पॉलिमर्स आहेत? इनऑर्गॅनिक पॉलिमर्स आहेत. येस, व्हॉट इज मीन बाय मोनोमर? लक्षात घ्या, मोनोमर म्हणजे सिंपल ऑर्गॅनिक कंपाउंड, सिंपल मॉलिक्युल्स. सिंपल मॉलिक्युल विच कंबाईन टू गिव्ह पॉलिमर, त्याला म्हणायचं मोनोमर. किंवा रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोमर. आणि पॉलिमरायझेशनची डेफिनेशन काय आहे? अशी प्रोसेस, कोणती? द प्रोसेस बाय विच क्या होता है? Monomer is converted into polymer. Polymers called as polymerization. ज्या प्रोसेस मध्ये मोनोमरचं कन्व्हर्जन पॉलिमर मध्ये होतं त्याला पॉलिमरायझेशन म्हणतात. नाव आर्टिकल नंबर 4 म्हणजे सेकंड क्लासिफिकेशन. लक्षात घ्या, हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर. Remember, on the basis of structure, polymers are classified into 3 types.
किती टाइप्स आहेत त्यांच्या? 3 टाइप्स आहेत. 3 टाइप. कशाच्या बेसिसवरती? स्ट्रक्चरच्या बेसिसवरती. मग त्या 3 टाइप्स कोणत्या आहेत? लिनियर पॉलिमर्स, ब्रांच पॉलिमर्स अँड नेटवर्क पॉलिमर्स. On the basis of structure, polymers are classified into 3 types. which are that? हे 3 टाइप एकदा बाय हर्ट करा. बोला. नंबर 1 Linear polymers, Linear polymers, ब्रांच branch पॉलिमर्स, branch and number polymers, 3 नेटवर्क पॉलिमर किंवा Network नेटवर्क polymers. पॉलिमरलाच Net- म्हणतात क्रॉस लिंक पॉलिमर. So on the basis of structure, polymers are classified into 3 types. Which are that? Number 1 linear polymers, linear number polymers, 2 branch polymers, and number 3 network network polymers. Okay, it's all right. Let us see one by one. प्रत्येकाची डेफिनेशन ऍटलिस्ट एखादं एक्झाम्पल हे आपल्याला बघायचं आहे या आर्टिकल मध्ये. नाउ नंबर 1 लीनियर पॉलिमर्स. ये लीनियर पॉलिमर्स क्या होते हैं? दे आर मेड अप ऑफ लीनियर पॉलिमर्स. दे आर मेड अप ऑफ लॉन्ग कंटिन्युअस चेन्स विदाउट एनी एक्सेस अटॅचमेंट. एक्सेस अटॅचमेंट म्हणजे ब्रांचिंग. लक्षात घ्या. लिनियर पॉलिमर्स दे आर मेड अप ऑफ लॉन्ग कंटिन्युअस चेन. परंतु त्यांना काही ब्रांचिंग असतं का? no sir, विदाउट एनी एक्सेस अटॅचमेंट मीन्स विदाउट एनी ब्रांचिंग. रिपीटिंग युनिट्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म लॉंग चेन. या लिनियर पॉलिमर मध्ये काय होतं? त्या पॉलिमर मध्ये असणारे जे रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट्स असतात ते एकमेकाशी जोडल्या जातात आणि ते काय फॉर्म करतात? अँड दे फॉर्म लॉंग चेन. लांबच लांब साखळी, लांबच लांब शृंखला ते तयार करतात. लक्षात घ्या. लिनियर पॉलिमर मध्ये ब्रांचिंग नसते. 2 एक्झाम्पल आपल्याला लिनियर पॉलिमरच्या इथे प्रिपेअर करून दाखवलेल्या नोट्स मध्ये. नंबर 1 लक्षात घ्या. पॉलिथिन आणि पीव्हीसी पॉलिव्हिनाइल क्लोराईड हे दोन्ही लिनियर पॉलिमर आहेत. मग बोला, पॉलिथिन प्रिपेअर करण्यासाठी मोनोमर कोणता लागतो? Ethene. इथिन. इथिन ऑन पॉलिमरायझेशन गिव्स पॉलिथिन. इथिनचं पॉलिमरायझेशन झाल्यानंतर पॉलिथिन नावाचा पॉलिमर मिळतो. आता रिॲक्शन लिहायची कशी ही तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची असते किंवा विचारतात. आता ही रिॲक्शन नीट समजून घ्या. टू प्रिपेअर एनी पॉलिमर, आपल्याला कुठलाही पॉलिमर प्रिपेअर करायचा असेल, वी रिक्वायर्ड सो मेनी मॉलिक्युल्स ऑफ थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ मोनोमर. म्हणून रिॲक्शन लिहिताना इथिनचे CH2 डबल बॉन्ड CH2 चे किती मॉलिक्युल घेतलेले आपल्याला दिसत आहेत? n molecule, N मॉलिक्युल्स. सो N टाइम्स CH2 डबल बॉन्ड CH2. इथिन हा मोनोमर आहे. ऍरोवरती काय कंडिशन दिलेली आहे? पॉलिमरायझेशन. सेंटरला रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट लिहिण्याची पद्धत आहे. अर्थात ते लिहिलंच पाहिजे रिॲक्शन मध्ये असंही काही नाहीये. काही बुक्स मध्ये लिहिलेलं आहे, काही बुक्स मध्ये नाही लिहिलंय, पण लिहिलेलं केव्हाही चांगलं. यात असणार रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट काय आहे नीट लक्षात घ्या. सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2 आणि परत एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, यातलं रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. आता इथे एक रूल लक्षात ठेवा. इफ युअर स्टार्टिंग कंपाऊंड मोनोमर कंटेन 1 डबल बॉन्ड, त्याच्या पॉलिमरच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट मध्ये डबल बॉन्ड राहतो का? असतो का? नाही. का नाही ते नीट लक्षात घ्या. कारण त्या पॉलिमरच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट मध्ये थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ मोनोमर जॉईन टू वन अनदर. म्हणजे इथिलिनचा एक मॉलिक्युल दुसऱ्याला जोडला जातो, दुसऱ्या तिसऱ्याला, तिसऱ्या चौथ्याला, चौथा पाचव्याला. म्हणून व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होत जाते एकमेकाला जोडल्यामुळे. त्यामुळे डबल बॉन्ड राहत नाही. परंतु जर तुमच्या स्टार्टिंग कंपाऊंड मध्ये मोनोमर मध्ये 2 डबल बॉन्ड असतील तर त्याच्या पॉलिमरच्या स्ट्रक्चर मध्ये काय होतं? एक डबल बॉन्ड कमी होतो आणि एक राहतो. हा एक सिंपल रूल आहे, जनरल रूल आहे.
तो लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, n molecules of ethene or ethylene on polymerization give CH2 सिंगल बॉन्ड CH2 दोन्ही साईडला सिंगल बॉन्ड. शेवटी पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहिलंय. आता कोणतंही पॉलिमरचं स्ट्रक्चर इथून पुढे लिहिताना काय करायचं, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट असावं. वाचा बरं त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर काय लिहिलेलं आहे ते, स्क्वेअर ब्रॅकेट नंतर काय लिहिलं, CH. नाही CH2 च्या अगोदर काहीतरी ते वाचलं पाहिजे. सिंगल बॉन्ड. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड CH2, परत सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, पुन्हा CH2, पुन्हा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, आणि बॉटमला काय आहे, कशाचं स्ट्रक्चर आहे, पॉलिथिन नावाच्या पॉलिमरचं. आता इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. सुरुवातीला n लिहिणे रिॲक्शनच्या, n टाइम CH2 डबल बॉन्ड CH2, आणि इकडे पॉलिमरच्या स्ट्रक्चर मध्ये स्क्वेअर ब्रॅकेटच्या बॉटमला n लिहिणे. या दोन n मधला अर्थ नीट समजून घ्या. बताइए, ये शुरुआत का जो n है, n टाइम CH2 डबल बॉन्ड CH2, व्हाट डज इट मीन? n number of नंबर आहे, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इथिन, थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इथिन. आता जेव्हा आपण एखादा पॉलिमर प्रिपेअर करण्याची प्रोसेस सुरू करतो, रिॲक्शन सुरू करतो, सुरुवातीला हे n नंबर्स, n मॉलिक्युल्स एकमेकाला जोडलेले असतात का? नाही. पॉलिमरायझेशन लिनियर लॉंग चेन पॉलिमर तयार होतो, ते एकमेकाला जोडले जातात. म्हणून या बॉटमच्या n चा अर्थ काय आहे, बॉटमचा n असा इंडिकेट करतो, thousands of molecules of that monomer are joined to one another by which bond? single covalent bond. आपल्याला सुरुवातीचा n आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बॉटम मधला n चा अर्थ कळाला का? हो सर. हा, मग जर तुम्हाला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आला, हाऊ विल यू प्रिपेअर पॉलिथिन, तर तुम्ही ही रिॲक्शन देणार का नाही देणार? हो सर. रिॲक्शन दिली पाहिजे, त्याला आपल्याला 1 मार्क मिळेल. आता सेकंड एक्झाम्पल, समजा तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला, हाऊ विल यू प्रिपेअर PVC. PVC चं लॉंग फॉर्म काय आपल्याला 11वीला झालेला आहे, तोही एक पॉलिमर आहे. क्लोराइड. Polyvinyl Polyvinyl chloride. Remember, this is also one type of linear polymer. आता त्याची रिॲक्शन ऑब्झर्व करा. मग जर आपल्याला PVC प्रिपेअर करायचा असेल, पॉलिव्हिनाइल क्लोराइड प्रिपेअर करायचा असेल, वी रिक्वायर्ड n मॉलिक्युल्स ऑफ विनाइल क्लोराइड. आपल्या सर्वांना विनाइल क्लोराइडचा फॉर्म्युला माहित आहे, सांगा. CH2 डबल बॉन्ड. आता फक्त या CL ला किती असं वरतं ब्रांचिंग टाइप लिहिलेलं आहे. सो n मॉलिक्युल्स ऑफ CH2 डबल बॉन्ड CHCl, त्या रिॲक्शनला तुम्ही नीट ऑब्झर्व करा स्क्रीन वरती. विनाइल क्लोराइड हा मोनोमर आहे. एरो वरती काय कंडिशन लिहिली आहे बोला? पॉलिमरायझेशन. आता अगोदर रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिटचं स्ट्रक्चर लिहायचं. बोला, रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट मध्ये आता डबल बॉन्ड असेल का? नाही. म्हणून त्याचं स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. कुठल्याही रिपीटिंग स्ट्रक्चर मध्ये सुरुवातीला आणि शेवटी सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड देतात. म्हणून सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH2 CH, CH ला ब्रांच Cl आणि पुढे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि शेवटी पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. कोणत्याही पॉलिमरचं स्ट्रक्चर हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतं. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बॉटमला n असतो आणि मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट असतं. आता सांगा PVC चं स्ट्रक्चर कसं आहे, PVC पॉलिमरचं बोला. स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल बॉन्ड CH2 CH2 single bond सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, बॉटमला n आणि वरती CH ला कोणती ब्रँचिंग दिसायली आहे? CH. म्हणजे आपण इथे कोणता पॉलिमर प्रिपेअर केला? PVC. कोणत्या प्रकारचा आहे तो? लिनियर पॉलिमर आहे. ठीक आहे. नाव सेकंड टाइप ब्रांच पॉलिमर. लक्षात घ्या, आपण कशाचं क्लासिफिकेशन शिकायलो? पॉलिमरचं, जे कशावरती डिपेंड आहे? स्ट्रक्चर. आता लिनियर पॉलिमरची डेफिनेशन आपल्याला कळाली का? लिनियर पॉलिमर मध्ये लॉंग चेन असतात, ब्रांचेस असतात का? नाही. हा. आता ब्रांच पॉलिमर,
वाचा डेफिनेशन तिथे लिहिली आहे ब्रॉन्झ पॉलिमर्स. दीज आर द पॉलिमर्स विच हॅव लॉंग लिनियर चेन. याच्यामध्ये लॉंग लिनियर चेन तर असते. त्या लॉंग लिनियर चेनलाच काय म्हटलं जातं, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, कॉल्ड ॲज मेन चेन. त्या लॉंग लिनियर चेन म्हणतात मेन चेन. अँड ऑल्सो हॅव ब्रांचेस ऑफ डिफरंट लेंथ. म्हणजे ब्रांच पॉलिमर मध्ये काय असतं, लिनियर लॉंग चेन तर असते आणि त्याच्यासोबत ब्रांचेस असतात वेगवेगळ्या लेंथच्या. दीज पॉलिमर्स डू नॉट पॅक वेल बिकॉज ऑफ ब्रांचेस. ब्रांच पॉलिमर्सचं पॅकिंग व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि कशामुळे, त्याचं रिझन काय आहे, दीज पॉलिमर मॉलिक्युल्स डू नॉट पॅक वेल. वाचताय ना आपण सेकंड पॉइंट तिथे. एक्सक्यूज मी सर. Yes, sir. हा बोला. सर तुम्ही बोललेत की ते डिफरंट लेंथचे असतात, बट इथे इक्वल लेंथ दिले. इथे इक्वल आहे, म्हणजे डिफरंट लेंथचे सुद्धा असू शकतात, मोनोमर जर लहान मोठा चेनचा असेल तर, बरं का, असू शकतात. इथे तर इक्वलच आहेत, अलग लक्षात. पण पुढे पुढे आपल्याला काही मोनोमर्स भेटतील, त्याच्यामध्ये ब्रांचिंग जी आहे, कुठे मिथिलची असेल, कुठे इथिलची असेल, तर मिथिल आणि इथिल मध्ये छोटी ब्रांचिंग कोणती आणि इथिलची कोणती, मिथिलची छोटी असेल आणि इथिलची मोठी. मोठी इथिलची असेल. CH2 CH3 मिथिलची CH3. ठीक आहे, आपल्याला ब्रांच पॉलिमरची डेफिनेशन कळाली का. दीज आर द सर मग पॉलिमर. ते कार्बन, काय, मग ते कार्बन ऍटम वर डिपेंड असेल ना. हो ना, मग कार्बन ऍटमवरच प्रश्नच नाही, चेन ही कार्बन ऍटमवरच डिपेंड असणार. सो दीज पॉलिमर मॉलिक्युल्स डू नॉट पॅक वेल. यांचं पॅकिंग व्यवस्थित होत नाही, त्याचं कारण काय आहे, बिकॉज ऑफ ब्रांचेस. त्यांच्यामध्ये ब्रांचेस असतात. आता एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ब्रांच पॉलिमरचं. सर हा बोला. सर ते जे तुम्ही इथिलीन मध्ये टर्मिनल कार्बन्स जे घेतले, तर त्याची बॅलन्सी कसं काय सॅटिस्फाईड होते. अहो ते तिथे काय लिहिलेलं आहे, मी काय म्हणालो, इथिलिनचे हजारो मॉलिक्युल एकमेकाला जोडले जातात कोव्हॅलंट बॉन्डने. आलं का लक्षात, एक दुसऱ्याला, दुसऱ्या तिसऱ्याला, तिसऱ्या चौथ्याला, चौथ्या पाचव्याला. म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट, शेवटी सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आणि बॉटमला एन आहे. आलं का लक्षात. हा सुरुवातीचा आणि शेवटचा जो असेल ना, कुठेतरी त्यांची तर एक एक न कमी असणारच. आलं का लक्षात. हा पण जिथे सेंटरला जोडलेले असतात थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल, त्याची सॅटिस्फाय होत जाते मॉलिक्युल एकमेकाला जोडल्यामुळे. लक्षात येते का. येस सर. ब्रांच पॉलिमरचं आपल्याला तिथे एक एक्झाम्पल दिलंय, बोला त्याचं नाव काय. पॉलिप्रोपिलिन. पॉलिप्रोपिलीन. याचं प्रिपरेशनची रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. नावावरनं तुमच्या लक्षात येते, पॉलिप्रोपिलीन हे कोणाचं नाव आहे, पॉलिमरचं आहे का मोनोमरचं आहे. पॉलिमर. पॉलिमरचं. सो इन पॉलिप्रोपिलीन कशाच्या ब्रांचिंग आहेत, ब्रांचिंग ऑफ मिथिल ग्रुप्स आर प्रेझेंट. पॉलिप्रोपिलीन मध्ये ब्रांचिंग कोणाच्या असतात, मिथिल ग्रुपच्या. हा पॉलिप्रोपिलीन प्रिपेअर करण्यासाठी कोणाचं पॉलिमरायझेशन करावं लागतं, प्रोपिलीन ऑन पॉलिमरायझेशन गिव्स पॉलीप्रोपिलीन. आता बघा तिथे रिएक्शन, आप लोग जानते हैं प्रोपिलीन का फॉर्मूला, बताओ प्रोपिलीन का फॉर्मूला क्या है. CH3 CH डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता फक्त इथे रिएक्शन लिहिताना याला असं ब्रांचिंग टाइप लिहिलेलं आहे, N मॉलिक्युल्स ऑफ CH डबल बॉन्ड CH2, CH ला वरती ब्रांच दिला CH3. इट इज नथिंग बट प्रोपिलीन. प्रोपिलीन हा या रिएक्शन मधला स्टार्टिंग कंपाऊंड आहे, म्हणजे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. तो झाला मोनोमर. आफ्टर पॉलिमरायझेशन रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट तयार होतं. सांगा रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट कसं लिहायचं, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH. आता CH आणि CH2 मध्ये डबल बॉन्ड राहील का, नाही. CH ला वरती ब्रांचिंग कोणता असणार, CH3. बघाला यातला रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. देखिए वन्स यू नो द रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट, त्याच्यावरनं तुम्ही इझिली पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहू शकता. पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहिताना करायचं काय असतं, रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिटला स्क्वेअर ब्रॅकेट करायचं
आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बॉटमला काय लिहायचं असतं? N. हा, तो एन लिहायला विसरू नका. म्हणजे प्रोपेलिन पासनं आपण कोणता पॉलिमर प्रिपेअर केला? पॉलीप्रिपेलिन. अँड रिमेंबर, पॉलीप्रोपिलिन इज अ वन टाइप ऑफ ब्रांच पॉलिमर. लक्षात घ्या, हे जे आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन शिकत आहोत ते कशावरती डिपेंड आहे? स्ट्रक्चरच्या बेसिसवर. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर पॉलिमर्स आर क्लासिफाईड इनटू Three types. ठीक आहे. त्या 3 टाईप कोणत्या कोणत्या? लिनियर पॉलिमर, ब्रांच पॉलिमर आणि नेटवर्क Network पॉलिमर. बघा तिथे लक्षात घ्या, नेटवर्क पॉलिमरलाच काय म्हणतात? क्रॉस Cross लिंक पॉलिमर्स. आता इथे कुठली रिॲक्शन आपल्याला नाहीये. लिंकिंग ऑफ चेन पॉलिमर्स बाय स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. लिंकिंग ऑफ chain polymers by strong covalent bond leads to network like structure. They are also called as a cross-linked structure, and due to cross-linking of 3D network and due to cross-linking 3D, इथे तुम्हाला स्क्रीन वरती दिसतात का हे पॉइंट मी जे वाचतोय ते? They are also called as a cross. अरे एक मिनिट स्क्रीनवर येऊ देते. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज, इथे काय लिहिलं बघा, लिंकिंग ऑफ चेन पॉलिमर्स बाय स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड लीड्स टू नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज cross-link structures due to cross-linking of 3-dimensional network. त्याचे एक्झाम्पल्स आहेत त्या पॉलिमर्सचे. नेटवर्क पॉलिमर्स किंवा क्रॉस पॉलिमरचे एक्झाम्पल्स काय आहेत सांगा? 3 एक्झाम्पल आपल्याला दिले आहेत. नंबर 1 बॅकेलाइट. सांगा बरं, हा बॅकेलाइट कुठे भेटला होता तुम्हाला? फिनॉलच्या युजमध्ये. हा. दुसरा आहे मेलॅमाइन आणि तिसरा आहे व्हल्कनायझेशन ऑफ रबर. लक्षात घ्या, हे 3ही पॉलिमर आपल्याला प्रिपेअर करायचे, त्याच्या रिॲक्शन आपल्या सिलेबसला आहेत, परंतु याच टॉपिक मध्ये ते पुढे आहे, इथे नाही. सो इन दिस वे आज आपण 3 नंबरच्या पॉलिमर नावाच्या टॉपिकला सुरुवात केली. And how many points are completed? 4 points are completed. Number 1 introduction, number 2 classification of polymer, number 3 classification of polymer based on sources, and number 4 classification of polymers based on structures. Okay, it's all right. Today we stop here. हे एवढे पेजेसचे नोट्स मी आपल्याला याच्यावरती टाकतो, चालेल ना? तुम्ही लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. ओके सर. मीटिंग आपण इथे संपूयात. ओके, थँक्यू सर. जे इम्पॉर्टंट टेबल जो आहे या टॉपिक मधला त्याला सुरुवात होईल. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.